नमस्कार बालमित्रांनो. विषय नागरिकशास्त्र, धडा 4, मूलभूत हक्क, भाग 1. त्यातील उपघटक म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क आणि शोषणाविरुद्धचा हक्क. मुलांनो, गेल्या तासाला आपण समानतेच्या हक्काविषयीची माहिती बघितलेली होती. आज आपण स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे काय, त्यामध्ये कोणकोणते हक्क येतात याविषयीची माहिती आता आपण पाहूयात. बघा मुलांनो, जसं समानतेचा हक्क आपल्याला संविधानाने दिलेला आहे, तसं स्वातंत्र्याचा हक्क हा देखील महत्त्वाचा असून आपल्या दृष्टिकोनातनं आवश्यक अशा सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी संविधानाने आपल्याला दिलेली आहे. मग त्यामध्ये कोणकोणते हक्क येतात, तर नागरिक म्हणून आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे आपण आपले विचार कोणालाही सांगू शकतो. आपल्याला असं वाटलं की आपण आज एखाद्या विषयावर भाषण करावं, तर ते देखील आपल्याला भाषण करता येऊ शकतं. त्याचप्रमाणे शांततापूर्वक एकत्र येण्याचे आणि सभा घेण्याचे स्वातंत्र्य देखील आपल्याला आहे. बघा मुलांना, इलेक्शनच्या वेळेस सर्व लोक, सगळे नेते जे उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत, तर ते सर्व नेते आपल्याला या ठिकाणी सभा घेत असल्याचे दिसून येतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त देखील सभा झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि ह्या सभा घेताना मात्र शांततापूर्वक किंवा समाजाला कोणतेही विघातक असं वळण न लागता शांततापूर्वक एकत्र येण्याचे स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलेले आहे. संस्था आणि संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य देखील आपल्याला स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये दिलेलं आहे. संस्था म्हणजे जसं की उदाहरणार्थ शैक्षणिक असतील, पतसंस्था असतील, बँका असतील, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध समाजाने स्थापन केलेल्या वेगवेगळ्या संस्था या देखील यामध्ये येत असलेल्या आपल्याला दिसून येतात. भारताच्या प्रदेशात कुठेही फिरण्याचे आपल्याला स्वातंत्र्य या ठिकाणी दिलेले आहे. म्हणजे आपल्याला संविधानाने भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये कोणत्याही ठिकाणी फिरण्याचे स्वातंत्र्य आपल्याला दिलेले आहे. त्याचप्रमाणे आपण कुठेही आपल्या भारतामध्ये राहू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या आवडीचा उद्योग व व्यवसाय करण्याचे देखील स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलेले आहे. परंतु जेव्हा हे स्वातंत्र्य या ठिकाणी दिलेले असते, तेव्हा आपल्याला आपल्या स्वातंत्र्याचा गैरवापर या ठिकाणी करता येत नाही. कारण का, तर ह्या स्वातंत्र्याचा मुळात अर्थ असा आहे की आपल्या विकासासाठी किंवा समाजाच्या विकासासाठी जर हे स्वातंत्र्य ठेवले, तर व्यक्तीचा विकास, परिणामी समाजाचा विकास, परिणामी देशाचा विकास होऊ शकतो. म्हणून आपण आपल्या स्वातंत्र्याचा गैरवापर कोणत्याही प्रकारचं केला नाही पाहिजे. त्याचं भान त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला बोलण्याचा हक्क आहे, परंतु चेतावणी देणारे भाषण मात्र आपल्याला करता येत नाही. मुलांना, बघा, आता या चित्रामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की आपण आपल्या समाजामध्ये वेगवेगळे उद्योग व्यवसाय या ठिकाणी लोक करत असलेले दिसतात. मग यामध्ये आपल्याला कोणतेही व्यवसाय करत असताना पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आहे. फक्त आपण ज्या ठिकाणी व्यवसाय सुरू करणार आहोत तिथल्या स्थानिक शासन संस्थेची परवानगी घेणं आपल्याला आवश्यक असतं. जसं की किराणा माल असेल किंवा मडके बनवणे असेल, कपड्याचं दुकान असेल, सोन्याचं, जनरल स्टोअर्स असेल, पुस्तक विक्रीचं असेल, तर असे वेगवेगळे व्यवसाय आपण या ठिकाणी करू शकतो आणि आपला विकास त्यामधून करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला कुठेही आपण घरे बांधू शकतो, राहू शकतो. समजा उदाहरणार्थ की दुष्काळ पडलेला आहे आणि आपली शेती पिकत नाही, मग अशा वेळेस आपण इतर राज्यामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला रोजगार मिळू शकतो त्या ठिकाणी जाऊन राहू शकतो. परत आपण आपल्या गावाकडे या ठिकाणी येऊ शकतो. म्हणजे कुठेही वास्तव्य करण्याचा हक्क आपल्याला संविधानाने दिलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे संस्था आणि संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलेले आहे. जसं की बघा, भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था असतील, आरोग्यविषयक संस्था असतील, रोजगार, पर्यावरण, शिक्षण, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संस्था असतील, तर अशा संस्था किंवा संघटना देखील आपण स्थापन करू शकतो. बघा, आता इथं
उटीचं किंवा म्हैसूरचं चित्र दाखवलेलं आहे. म्हणजे असं आपल्याला वाटलं की आपण दैनंदिन कामकाज करून खूप कंटाळा आलेला आहे आणि आपल्याला सुट्टी लागलेली आहे. तर मग आपण दिवाळी, उन्हाळी सुट्टी किंवा जेव्हा आपल्याला सुट्टी असेल तेव्हा आपण भारतामध्ये कुठेही या ठिकाणी फिरू शकतो आणि आपलं जीवन आनंददायी या ठिकाणी बनवू शकतो. त्याचप्रमाणे बघा, मी जसं मगाशी म्हटलं की शांततापूर्वक एकत्र येण्याचे आणि सभा घेण्याचे देखील आपल्याला संविधानाने स्वातंत्र्य या ठिकाणी दिलेले दिसून येते. संविधानातील स्वातंत्र्याच्या हक्काने केवळ हिंडणे, फिरण्याचे किंवा बोलण्याचे स्वातंत्र्य नाही, तर आपण सुरक्षित राहावे यासाठी आपल्याला संरक्षण उपलब्ध करून दिलेले आहे. कायद्याची ही संरक्षण सर्वांना समान रीतीने दिलेले आहे. म्हणजे अगदी भिकाऱ्यापासून राष्ट्रपतींपर्यंत हे हक्क आपल्याला मिळालेले आहेत आणि त्याचं संरक्षण करण्याचा हक्क हा संविधानाने आपल्याला दिला असल्यामुळं हे स्वातंत्र्य कुणीही नाकारू शकत नाही. त्याचप्रमाणे आपणा सर्वांना जीवन जगण्याचा हक्क आहे. यात खूप अर्थ दडलेला आहे. म्हणजे आपण जीवन जगत असताना आपल्याला पोषक असं वातावरण, अन्नधान्य किंवा जीवनावश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी या ठिकाणी मिळाल्या तर पाहिजेच, परंतु आपलं जीवनसुद्धा सन्मानाने या ठिकाणी जीवन जगणं हा त्याचा अर्थ आहे. कोणत्याही व्यक्तीचे जीवित कोणालाही हिरावून घेता येत नाही, कारण कोणत्याही व्यक्तीला अटक करता येत नाही. स्वातंत्र्याच्या हक्कात आता शिक्षणाचाही समावेश केलेला आहे. म्हणजे वयोगट 6 ते 14 या वयोगटातील सर्व मुलामुलींना मोफत शिक्षण घेण्याचा हक्क संविधानाने आपल्याला दिलेला आहे. कारण का तर भारतामध्ये भारत स्वातंत्र्यापूर्वी निरक्षरतेचे प्रमाण खूप होते. जर मूल साक्षर झालं किंवा एखादं मुलगी साक्षर झाली तर कुटुंबाचा विकास होतो. परिणामी समाजाचा आणि देशाचा देखील विकास होऊ शकतो आणि त्याच्यामुळं शिक्षणामुळे सुसंस्कृतपणा किंवा संस्कार हे चांगल्या प्रकारचे होतात. हा या पाठीमागं उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये आपल्याला म्हणजे आपलं जीवित स्वातंत्र्य कुणी हिरावून तर घेतच नाही, परंतु त्याचबरोबर काही पूरक हक्क पण आपल्याला या ठिकाणी दिलेले दिसतात. म्हणजेच एका गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा होत नाही. उदाहरणार्थ बघा, आपल्याला समाजामध्ये अनेक गुन्हेगार या ठिकाणी सापडतात, जसं की खून आहे किंवा मारामाऱ्या करतात किंवा जमिनीवरून वाद घालत असतात. त्यातून अनेक वाईट गोष्टी घडत असतात. मग एखाद्या व्यक्तीने जर अशी गुन्हा केला तर त्याला 2 वेळा शिक्षा होत नाही. कोणत्याही व्यक्तीला शिक्षा देण्यापूर्वी त्याचे आरोप सिद्ध व्हावे लागतात. म्हणजेच काय तर पुरावे सिद्ध व्हावे लागतात आणि हे सिद्ध करण्याचे काम न्यायालय करते. त्यामुळं आरोपीच्या संबंधित पुरावे गोळा करण्याचे आणि खटला उभा करण्याचे काम पोलीस करत असतात. एखाद्या व्यक्तीने जरी असं सांगितले की मी हा गुन्हा केलेला आहे, कधीकधी अशा घटना घडतात की एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेला असतो, पण त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रेमापोटी एखादी व्यक्ती असं देखील सांगू शकते की मी हा गुन्हा केलेला आहे, परंतु त्या व्यक्तीला मात्र ताबडतोब शिक्षा होत नाही. तर त्या व्यक्तीवरील आरोप कायद्याने सिद्ध व्हावे लागतात. या सर्व प्रक्रियेला जरी वेळ लागला तरी ह्या पाठीमागं एक चांगला उद्देश आहे की कुठल्याही निरपराधी व्यक्तीला त्या ठिकाणी शिक्षा होऊ नये, यासाठी हे या ठिकाणी आवश्यक असते. यानंतर आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा हक्क, तो म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क. मुलांनो, शोषण थांबवण्यासाठी शोषणाला बळी न पडण्याचा, आपले शोषण किंवा पिळवणूक होऊन न देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क होय. बघा, आपल्या समाजामध्ये अनेक लोक एकमेकाचं नकळतपणे शोषण करत असतात. म्हणजे त्यातून त्या व्यक्तीची पिळवणूक केली जाते आणि जर अशी पिळवणूक होत असेल तर एखादी व्यक्ती त्यातून आत्महत्या करण्याची शक्यता असते. मग असं शोषण जे आहे तर ते या ठिकाणी थांबवलं पाहिजे. या दृष्टिकोनातनं संविधानाने यावर या ठिकाणी काय केलेलं आहे तर बंदी घातलेली आपल्याला दिसून येते. आणि हे शोषण हे बालकांचं, दुर्बल घटकांचं, वृद्ध व्यक्तींचं या ठिकाणी होत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय
तर बघा, काही मुलं म्हणजे संविधानाने आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर 6 ते 14 वयोगटातल्या सगळ्या मुलांनी शिक्षण घ्यायचं आहे. परंतु आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्या कारणास्तव अनेक धोक्याच्या ठिकाणी 14 वर्षाखालील मुलांना या ठिकाणी काम करावं लागते. आणि जसं की उदाहरणार्थ खाणीचं काम असेल तर तिथं सुरुंग वगैरे लावले जातात. मग अशा वेळेस एखाद्या मुलावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. मग अशा ठिकाणी बालकांची नेमणूक करणं ही चुकीचं गोष्ट घडू शकते, कारण त्यातून वेगवेगळे अपघात घडू शकतात. तर अशा मुलांना या कामावर ठेवणं या ठिकाणी धोक्याचं असतं. म्हणून आपल्याला बघा, कपड्याचं दुकान असेल, हॉटेल असेल किंवा इतर ठिकाणी ज्या ठिकाणी छोट्या मुलांना काम या ठिकाणी लावलं जातं, तर त्या ठिकाणी जे मालक असतात ते त्या ठिकाणी लिहून ठेवतात की या ठिकाणी बालकामगार काम करत नाही. कारण का, तर संविधानाने त्याच्यावर बंदी घातलेली आपल्याला दिसून येते, कारण ह्या वयामध्ये त्या मुलांनी शिक्षण घेणं आवश्यक असते. त्याचप्रमाणे बघा, काही संस्था असतील किंवा एखादी संघटना असेल किंवा कंपन्या असतील, तर अशा ठिकाणी बऱ्याच वेळा असं होतं की मालकाला त्या ठिकाणी कामगार भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात. मग अशा वेळेस सगळ्या लोकांना रोजगार मिळणं आवश्यक असतं. मग अशा वेळेस जर जास्त लोक मिळत असतील, तर कंपन्या असतील किंवा संस्था असतील, तर अशा व्यक्ती काय करतात, तर त्या ठिकाणी कमी पैशामध्ये जास्त काम करायला या ठिकाणी लावत असतात. मग असं म्हणजे कमी मोबदल्यात जास्त काम करून घेणं किंवा एखाद्या व्यक्तींना गुलामासारखं वागवणं, त्यांना कामाचा योग्य मोबदला न देणं, त्यांच्याकडून अतिशय कष्ट करून घेणं, त्यांची उपासमार करणे किंवा त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करणे, हे शोषणाचे प्रकार या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे बघा, आपल्याला या चित्रामध्ये हे पाहायला मिळतं की बघा, वीटभट्टी आहे किंवा एखादं बांधकाम असेल किंवा खडी फोडण्याचं काम असेल, तर अशा ठिकाणी अशा प्रकारचे छोटी छोटी मुलं त्या ठिकाणी काम करत असतात. तर यावर सुद्धा संविधानाने बंदी घातलेली आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे बघा, इथं सुद्धा आपल्याला म्हणजे हे असेल, छोटे छोटे व्यवसाय असतील, फटाकडे असतील किंवा त्या ठिकाणी वेल्डिंगचं काम असेल, तर अशा ठिकाणी सुद्धा छोटी मुलं काम करत असलेली आपल्याला दिसून येतात. मग ह्याच्यामुळं लहान मुलांना इजा होऊ शकते. त्यामुळं अशा मुलांना आपल्याला कामावर ठेवता येत नाही. त्याचप्रमाणे बघा की महिलांचं देखील आपल्या भारतीय समाजामध्ये शोषण होत असलेलं आपल्याला दिसून येतं. इंग्रजांच्या काळात बघा, माणसांची विक्री करणं, त्याचप्रमाणे त्यांना गुलाम म्हणून वागवणं किंवा फटके देणं, विनाकारण तुरुंगात टाकणं, तर अशा गोष्टी त्या ठिकाणी होत होत्या. आणि त्याच्यामुळं किंवा ज्या सत्ताहीन लोक असतात त्यांचं देखील शोषण होतं. तर अशा शोषणाविरुद्ध उभं राहण्याचा हक्क आपल्याला संविधानाने दिलेला आहे. बघा मुलांनो, अलीकडच्या काळामध्ये आपल्याला वृद्धाश्रम हे स्थापन केलेले या ठिकाणी दिसून येतात, कारण त्यांची मुलं त्यांना आईवडिलांना सांभाळत नाही. मग अशा वेळेस त्या वृद्धांना त्यांचा हक्क मिळणं आवश्यक असतं. एका पेपरमध्ये तर असं वाचण्यात आलेलं होतं की एका आईची 3 मुलं हे MBBS डॉक्टर झालेले होते, पण त्या आईला सांभाळण्यास कोणी तयार नव्हतं. अशा वेळेस त्या आईला बेशुद्ध पाडून तिचं त्या अवस्थेमध्ये तिला स्मशानभूमीत जाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. आणि मग अशा वेळेस आपल्याला असं दिसून येतं की जेव्हा त्या स्त्रीला किंवा त्या आईला त्या ठिकाणी दहन करण्याचा प्रयत्न ह्या तिघांनी केला, त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की ती खडबडून जागी झाली आणि तिने न्यायालयामध्ये त्या ठिकाणी दाद मागितली. त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की तिची जी प्रॉपर्टी होती किंवा तिचा जो हक्क होता की सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क जो होता, तो तिला त्या ठिकाणी न्यायालयाने दिलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारचं शोषण हे होत असताना आपल्याला दिसतं. मग ह्या वृद्ध व्यक्तींचं देखील आपल्या भारतीय कुटुंबामध्ये शोषण होत असताना दिसतं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या चुकीच्या गोष्टी या ठिकाणी असलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून संविधानाने काय केलेलं आहे,
तर त्यांना त्या ठिकाणी हक्क दिलेले आहेत. म्हणजे कुठलीही व्यक्ती आपल्याला असं समाजामध्ये दिसून आली की तिचं हॅरेसमेंट होते, म्हणजे एखाद्या कुटुंबातली सासूरवाशीण असेल की सगळे सासू सासरे, नवरा किंवा इतर व्यक्ती त्या स्त्रीला त्रास देत असतात, सोनं किंवा फोर व्हीलरची मागणी करत असताना दिसतात. म्हणजे ते कुटुंब त्या स्त्रीचं एक प्रकारे शोषण करत असतात, असं या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं. तर असं कोणत्याही व्यक्तीला या ठिकाणी, मग ती वृद्ध व्यक्ती असो, महिला असो किंवा इतर व्यक्ती असेल, तर त्यांचं शोषण आपल्याला करता येत नाही. जर त्या व्यक्तीने सहन न करता जर तक्रार केली तर ह्याच्या विरुद्ध न्यायालयामध्ये त्यांना न्याय मिळत असलेला दिसतो आणि ते शोषण आपल्याला थांबता येऊ शकतं. तर अशा प्रकारे शोषण हे असतं. मुलांना यावर आधारित अशा स्वरूपाचे प्रश्न होतात, परीक्षेला येतात की शोषणाचे प्रकार कोणते. तर तुम्हाला या ठिकाणी काय सांगता येईल, तर जे खाणकाम किंवा कारखान्याच्या ठिकाणी काम करत असतात, तर अशा 14 वर्षाखालील मुलांना कामावर त्या ठिकाणी ठेवता येत नाही. महिला, बालके, दुर्बल घटक, समाज घटक किंवा सत्ताहीन लोकांचे शोषण हे देखील होत असतं. तिसरा प्रकार आपल्याला असं दिसतं की कामाच्या ठिकाणी भरपूर काम करून घेतलं जातं, परंतु त्या प्रमाणात पुरेसा मोबदला या ठिकाणी दिलं जात नाही. मग असं देखील शोषण या ठिकाणी होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आता उदाहरणार्थ बघा की करोनाच्या काळामध्ये अनेक कंपन्या बंद पडल्या. मग त्या लोकांना कंपन्यांनी कामावरून काढून टाकलं. अनेक लोक बेरोजगार झाले. मग अशा वेळेस त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी ज्या त्या व्यक्तींवर होत होती. त्यांचं या ठिकाणी मानसिक कोंडमारा झाला आणि कुटुंबाला आपण काय खायला घालायचे, अशा स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. कारण कारखानदारांना, कंपन्यांना किंवा संस्थांना असा प्रश्न पडलेला होतो की ह्यांना जो आपण पेमेंट देत होतो तो पेमेंट आपण कशातनं द्यायचा, आणि त्यामुळे त्यांनी त्या कंपन्या बंद केलेल्या आपल्याला दिसून येतात. अजून देखील आपल्याला करोना असलेला दिसतो, पण लोकांची खूप ह्या रोगामुळं त्या ठिकाणी हाल झालेले आपल्याला दिसून येतात. आणि मग अशा प्रकारचं नकळतपणे बेरोजगारपणा होणं हा देखील एक प्रकारचा अन्याय होऊ शकतो. तर ह्या अशा प्रकारचं शोषण देखील या ठिकाणी होत असतं. तर हा पाठ मुलांना तुम्हाला समजलेला आहे. म्हणजे मूलभूत हक्क भाग 1मध्ये आपण समानतेचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क आणि स्वातंत्र्याच्या हक्काविषयीची माहिती या ठिकाणी मिळवलेली आहे. मुलांना पुढच्या तासाला तुम्हाला या ठिकाणी या टॉपिकवर प्रश्न पत्रिका या ठिकाणी दिली जाईल, ती तुम्ही सोडवायची आहे. हा पाठ तुम्हाला समजला आहे. समजला नसेल तर तो वारंवार पाहायचा आहे, समजून घ्यायचा आहे. अतिशय महत्त्वाचा भाग यामध्ये दिलेला आहे. तर तो समजेपर्यंत तुम्ही पाहायचा आहे आणि लाईक करायला या ठिकाणी विसरायचं नाही. सर्वांनी हा पाठ कंपल्सरी पाहायचा आहे. परीक्षेच्या दृष्टीने हे पाठ खूप महत्त्वाचे आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. पुढच्या तासाला मूलभूत हक्क भाग 2 यामध्ये आपण धार्मिक स्वातंत्र्य, त्याचप्रमाणे शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क, त्यानंतर संविधानात्मक उपाययोजनांच्या हक्काविषयीची माहिती आपण पुढील तासाला घेणार आहोत. धन्यवाद.